माझी प्रमुख पहिली मागणी आहे की जे चेंबूर नाका बस थांबा आहे त्या बस थांब्यांना मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह हे नाव देण्यात यावं. नंबर 2, जे मातोश्री शेजारी जे उपोषण मंडपाच्या बाजूला जे हॉस्पिटल आहे मातोश्री रमाई प्रसूतिगृह त्याच्या आवारामध्ये मातोश्री रमाईंचा पुतळा उभारण्यात यावा. अशा आम्ही 2 मागण्या घेऊन आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. मी सातत्याने या दोन्ही मागण्यांसाठी शासन प्रशासन स्तरावरती पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला, परंतु कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नसल्याने मला हे आमरण उपोषणाचं पाऊल उचलावं लागत आहे. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे, ज्या माता रमाईने आपले मुलं गमावली समाजासाठी, बाबासाहेबांना शिक्षणासाठी जाऊन दिलं, बाबासाहेब घडले, त्यांचा सिंहाचा वाटा आहे माता रमाईंचा. आणि या देशाचं संविधान त्यांच्या पतींनी लिहिलेलं आहे, म्हणजे भीमराव रामजी आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. इतकं सगळं असताना देखील त्या माताईचं नाव या बस थांब्याला का देण्यात येत नाही आहे, असा माझा या व्यवस्थेला एक प्रश्न आहे. दुसरी बाब अशी आहे की आता यांनी 27 तारखेला एक नाव बदल केलेला आहे, पाट्या बदली केलेल्या आहेत रातोरात, की स्वामी विवेकानंद श्रोक आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह. खरं तर स्वामी विवेकानंद चौक ह्यांच्याबद्दल आमचा काही तिरस्कार नाही किंवा काही राग रुसवा नाही आहे. ते एक राष्ट्रपुरुष आहे, त्यांना आम्ही मानतो, त्यांच्या विचारांवर चालतो. ते जे चौक बांधलेलं आहे ते चौकच्या ठिकाणावरील बसस्टॉपला स्वामी विवेकानंद चौक हे नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अकबर अलीज, विजय टॉकीज या बस थांब्यांना ऑलरेडी स्वामी विवेकानंद चौक हे नाव देण्यात आलेलं आहे. असं असताना देखील या चेंबूर नाका बस थांब्याला मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे नाव का देण्यात आलेलं नाही आहे. आता हे माता रमाई जे प्रसूतिगृह आहे ह्याच्या बाजूलाच बसस्टॉप आहे चिटकून, आणि ह्या ठिकाणी माझ्या वडिलांचा जन्म झालेला आहे, माझा जन्म झालेला आहे, माझं वय 40 वर्ष आहे. आता हे खूप जुनं असं 100 वर्षापूर्वीचं हॉस्पिटल असताना त्याचा उचित सन्मान झाला पाहिजे, त्या दृष्टीने ते नाव देणं हे ऐतिहासिक आहे आणि ते देत नाही आहे. आता हा जो चौक बांधलेला आहे तो चौक अलीकडे बांधलेला आहे 10-15 वर्षापूर्वी, आणि ते चौकाच्या बसस्टॉपला ऑलरेडी नावं दिलेलं आहे सायन ट्रॉमर रोडच्या बसस्टॉपला स्वामी विवेकानंद चौक. असं असताना या बसस्टॉपला 2 समाजामध्ये जातीय तेढ निर्माण का करताय प्रशासन? त्या जातीय तेढ निर्माण न करता बंधुत्व निर्माण करून उचित सन्मानाने मातोश्री रमाई आंबेडकरांचं नाव चेंबूर नाका बस थांब्याला देण्यात यावं, अशी मी या ठिकाणी शासन प्रशासनाला निवेदन व्यक्त करतो, आवेदन देतो आणि विनंती करतो त्यांनी ह्या आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. अन्यथा नाईलाज असतो मला चेंबूर नाका सिग्नल स्वामी विवेकानंद चौक येथे आत्मदहन करावे लागेल, हे या ठिकाणी मी उपोषण स्थळातून जाहीर करतो. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मी एक अपक्ष उमेदवार या वाडामधून सिद्धार्थ कॉलनीमधून उभा राहिलो होतो. माझा राकेश गायकवाड यांना संपूर्ण पाठिंबा आहे. खरं तर माता रमाई ही आमची संपूर्ण समाजाची आई असल्या कारणाने आज या माता रमाई हॉस्पिटलचे 100 वर्ष झाले या हॉस्पिटलला. पण या बाजूला जे बसस्टॉप आहे तिथे फक्त आणि फक्त चेंबूर नाका हे नाव पहिलं होतं, तर ते नाव आता काढून टाकून आपलं माता रमाई यांचं नाव देण्यात यावं ही आमची अशी मागणी आहे. परंतु 9/15ला या लोकांनी जे चेंबूर नाका नाव होतं ते काढून माता रमाई प्रसूतिगृह आणि स्वामी विवेकानंद असं नाव देण्यात आलेलं. पहिलं स्वामी विवेकानंद नाव आणि नंतर माता रमाई नाव टाकण्यात आलेलं आहे. तर हे असं नाव न टाकता येणार. आमचा स्वामी विवेकानंदांना आक्षेप नाही आहे, तेही महापुरुष आहेत, परंतु जे चेंबूर नाका नाव होतं त्याच्यानंतर या लोकांनी या आमच्या 2 गटांमध्ये भांडणाला लावण्याचं प्रशासकीय कार्य करत आहेत. तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि आमची अशीच मागणी आहे की चेंबूर नाकाला मातोश्री रमाई नाव हे देण्यात यावं आणि स्वामी विवेकानंद नाव हे आजूबाजूच्या परिसरात बसस्टॉपला नाव देण्यात आलेलं आहे, जसं की अकबर अली आहे, चेंबूर नाकावर आहे. परंतु या मातोश्री रमाई माता मंदिर हॉस्पिटलचं जे बाजूला जे बसस्टॉप आहे जे 100 वर्ष झालेले आहेत, तर त्या माता रमाई बसस्टॉपला हे नाव माता रमाई हे देण्यात यावं. हे आमच्या आईचं नाव आहे. या आईंनी कितीतरी लेकरं गमावलेले आहेत
आणि बाबासाहेबांना घडून देणारा यांचा मोठा हात आहे, आमच्या आईंचा. आणि हेच लेकरं आम्ही आहोत की आम्ही हे आता नाव हे देण्यात येणार आहे की आम्ही याच्यासाठी आम्ही त्यांची लेकरं आहोत आणि हे नाव देण्यात यावं ही अशी आमची मागणी प्रशासनाला आहे. सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी संत सुभाष साळवे रिपब्लिकन दिव्यांग सेनेचा अध्यक्ष. या उपोषणाला राकेश गायकवाड लोक निर्धार बहुजन संघाच्या वतीने त्यांनी जे काय उपोषण घेतलं आहे त्याला मी जाहीर पाठिंबा दिला. पाठिंबा देण्यामागे एकच कारण आहे की मातोश्री रमाबाई हॉस्पिटल हे म्हणजे माझा वडील तिथं जन्मले, मी तिथं जन्मलो. हे जुनं हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्या बाजूला लागून असलेलं बसस्टॉप आहे. त्या बसस्टॉपला पूर्वी चेंबूर नाका हे नाव होतं. तर आम्ही पत्रव्यवहार करताना रातोरात नाव चेंज करण्यात आलं. तर रातोरात नाव चेंज करण्यामागं तुमचा हेतू काय आहे? म्हणजे आमच्या दोन जातीमध्ये आपापसात वादविवाद झाले पाहिजे हे असं तुमचं मत आहे का? कवर आम्ही रस्त्यावर उतरून तोडफोड आंदोलन करायचे, जाळपोळ करायचं किंवा आमच्यावर खोटे केस टाकायचे? आमचं भविष्य चांगलं घडतंय हे तुम्हाला देखवत नाही आहे का? म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की मातोश्री रमाबाई हॉस्पिटल हे नाव तुम्ही देण्यात यावं. आम्हाला स्वामी विवेकानंदन हेही आम्ही त्यांनाही मानतो, महापुरुष आहे. पण ऑलरेडी महापुरुष आहे त्यांचं तिथं 2 बसस्टॉपला नाव ऑलरेडी आहे. मग आमची मातोश्री रमाई त्यांनी बरंच काही गमावलेलं आहे. जसं की सर्वांनी सांगितलं, मी पण तेच सांगतो, खूप काही मातोश्री रमाई यांनी त्याग बलिदान दिलं. त्या बलिदानामुळे आज आम्ही इथे आवाज उठवतो आहे. आज आम्ही इथं शाननी संपर्क साधतो, एकमेकाशी चांगलं बोलणं चालणं करतो आहे. आमचं कळकळीची हीच विनंती असेल. मी जास्ती बोलून तुमचा वेळ नाही घेता, एवढंच सांगतो शासन प्रशासनाला की या बसस्टॉपला नाव देण्यात यावं, मातोश्री रमाबाई हॉस्पिटलमध्ये पुतळा बसवण्यात यावा, याची आमची खूप तळतळीची विनंती आहे. आणि सी न्यूजवाल्यांना त्यांच्या चॅनलतर्फे आम्हाला नेहमी प्रतिसाद देतात, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. आणि शासन प्रशासनाला एवढंच सांगतो की या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे. याचे आम्ही आमरण उपोषण आमरण उपोषण घेतलं आहे. या मागण्या पुऱ्या होऊन झाल्या तर लवकरात लवकर आम्हाला पण बरं वाटेल, आमच्या समाजालाही खूप आनंद भेटेल. बस मी एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, जय रमाई. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा आपल्या म्हणजे बघायला गेलं तर समाजासाठी त्यांची जी तळमळ होती त्या तळमळीमध्ये ते लढा देत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी, आपल्या घराचा त्याग करणारी, आपल्या मुलाबाळाचा त्याग करणारी अशी ती आमची आई, ती म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. अशा माता रमाईचा तिने तिच्या मुलांचा आपलं पोट उपाशी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या समाजासाठी, आपल्या समाजातील लोकांसाठी, शोषितांच्या मुक्तीसाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले. अशा या त्यागमूर्तीसाठी आमचे बंधू राकेश गायकवाड यांनी हा जो इकडे निर्णय घेतलेला आहे उपोषणाचा, या उपोषणामध्ये त्यांनी काही 2 मागण्या ठेवलेल्या आहेत. त्या मागण्या बघायला गेलं तर केवळ मागण्या नसून या आपल्या समाजातील ज्या महिला आहेत त्या महिलांना पुढच्या पिढीला एक प्रेरणा म्हणून, जे प्रेरणा असलेले जे आपला एक आधारस्तंभ ज्या महिलांच्या पाठीशी नेहमीच खंबीर उभं होतं, ज्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या महिलांना, आमच्या समाजातीलच नव्हे तर देशातील संपूर्ण महिलांना जे काही म्हणजे अधिकार दिले, त्या अधिकाराला एक सन्मान म्हणून जो आम्ही, माझे बंधू राकेश गायकवाड यांनी त्या जो 2 आपले बघायला गेले तर आपले प्रश्न इथं मांडलेले आहेत आणि मागण्या केलेल्या आहे की माता चेंबूर नाका बसस्थानक, या बसस्थानकाला माता रमाई असे बसस्थानक म्हणून घोषित करावे. तर मी अजिंक्य घोलप, युवासेना शाखा प्रमुख
आमच्या राकेश गायकवाड यांना या दोन्ही प्रश्नांना आणि आपल्या समाजासाठी लढत असताना एवढंच सांगेल की राकेश भाऊ, तुम्ही जी लढाई लढत आहात त्याचा विजय नक्कीच होणार आणि आपला समाज, आपले सगळे बंधू, आपले सगळे सहकारी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्हाला कुठेही आम्ही कमी पडून देणार नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. तुम्ही इथं निर्णय घेण्यात कारण की उपोषण करणं ही साधी गोष्ट नाही आहे. आपल्या शरीराचा एक त्याग, हा त्याग काही छोटा नसतो. जी तळमळ घेऊन आज तो इथे उभा आहे, त्या तळमळीला आम्ही जाहीर पाठिंबा देतो. आणि मी जाता जाता एकच सांगेल प्रशासनाला, जर राकेश गायकवाड यांच्या जीवाला काही धोका झाला तर ह्याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन असेल. प्रशासनाने तात्काळ लवकरात लवकर या 2 विषयावर तोडगा काढावा आणि येऊन राकेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करावी आणि या मुद्द्यावर कसा लवकरात लवकर निर्णय घेता येईल हे आमच्या दोन्ही सर्वांना सहकाऱ्यांना पटवून द्यावं. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचा जय असो, सावित्रीबाई फुलेंचा जय असो, मातारामाईंचा जय असो, स्वामी विवेकानंदांचा जय असो, शाहू महाराजांचा जय असो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.